मंगळवार 6 मे 2025 केंद्रीय गृह मंत्रालयानं आपल्या देशातील राज्यांना निर्देश जाहीर केले की 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल्स घेण्यात याव्यात। युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांची काळजी कशी घ्यावी, नागरिकांनी आपली सुरक्षितता सुनिश्चित कशी करावी यासाठीच या मॉक ड्रिल्स घेण्यात येणार होत्या आणि सर्व देशामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या मॉक ड्रिल्सची चर्चा सुरू झालेली होती। 6 मेच्या मध्यरात्री सर्व देश झोपेत असताना भारतीय सैन्य दलाचं एक ट्वीट येतं, प्रहाराय सन्निहिताः जयाय प्रशिक्षिताः, म्हणजे आम्ही हल्ल्यासाठी आणि जिंकण्यासाठी सज्ज आहोत। आणि या ट्वीट नंतर काही वेळात ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले असल्याबद्दलचं ट्वीट सुद्धा भारतीय सैन्य दल करतं। मात्र हे सर्वांना समजतं कधी, तर सकाळी 7 मेच्या सकाळी। अगदी आज सकाळच्या वृत्तपत्रांच्या आपण मथळे जरी वाचले तरी आपल्या लक्षात येतं की संरक्षणाच्या दृष्टीनं मॉक ड्रिल्स हेच सर्व वृत्तपत्रांनी आपल्या मथळ्यांमध्ये घेतलेलं आहे। आता हिंदूमध्ये सुद्धा आहे, स्टेट्स टू कंडक्ट ड्रिल्स टुडे टू टेस्ट सिव्हिल डिफेन्स प्रिपेअर्डनेस, म्हणजे युद्धाच्या काळामध्ये डिफेन्सची प्रिपेअर्डनेस घेण्यासाठी ह्या मॉक ड्रिल्स कंडक्ट करण्यात येणार होत्या आणि सर्व देशामध्ये ह्याचीच चर्चा सुरू होत असताना आज सकाळी मात्र सर्वजण झोपेतून उठताना सगळ्यांच्या समोर एकच बातम्या फ्लॅश आउट व्हायला लागल्या। मोबाईल असेल, टीव्ही असेल, सोशल मीडिया असेल, ऑपरेशन सिंदूर। भारतानं आणि पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला एक जबरदस्त तडाखा दिला आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला, अशा पद्धतीच्या बातम्या समोर यायला लागल्या। एका बाजूला कालपर्यंत मॉकड्रिलची चर्चा असताना अचानकच अशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर राबवल्यामुळं एका मोठ्या चर्चेला उधाण आलं की हा हल्ला जो पहलगामचा झालेला होता याचा बदला घेण्यासाठी हे नियोजन किती दिवसांपासून सुरू असेल आणि मोदींनी काय पद्धतीची स्ट्रॅटेजी, काय पद्धतीचं प्लॅनिंग या सिंदूर ऑपरेशनसाठी केलं असेल, या संदर्भातच आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपल्या सर्वांचं विषयच भारीमध्ये स्वागत आहे। तर मंडळी, आपण आज या ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत बोलण्यापूर्वी आपण यापूर्वी झालेले हल्ले आणि आपल्या भारतावरती यापूर्वी झालेले हल्ले आणि त्या बाबतीत मोदींनी राबवलेली जी काही स्ट्रॅटेजी होती, झिरो टॉलरन्स टू टेररिझम असं म्हटलं जातं, म्हणजे शून्य सहनशक्ती दहशतवादाच्या बाबतीमध्ये, या पद्धतीचं धोरण मोदींनी राबवत असताना आपण पाठीमागचे 2 हल्ले सुद्धा पाहिले पाहिजेत। महत्त्वाचं म्हणजे 2016 साली जो उरी येथे दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये 18 जवानांचा मृत्यू झालेला होता। याचा बदला भारतानं अगदी कमी वेळेमध्ये, म्हणजे फक्त 11 दिवसांमध्ये त्याचा प्रतिहल्ला करून बदला घेतला आणि त्यावेळी उरीला जो सर्जिकल स्ट्राईक झाला याच्यामध्ये सुद्धा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले। म्हणजे उरीला जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला फक्त 11 दिवसामध्ये आपल्या भारतानं घेतलेला होता आणि यामध्ये सुद्धा मोदींनी अत्यंत कणखर भूमिका घेतलेली आपण सगळ्यांनी पाहिली असेल। दुसरं म्हणजे 2019ला जो पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला याच्यामध्ये जवानांचं जे वाहनं होती, जवानांची वाहतूक करणारी, ह्या वाहनावरती आत्मघातकी हल्ला करण्यात आलेला होता आणि या हल्ल्याचा सुद्धा बदला बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून घेतला गेला आणि हा हल्ल्याचा यावेळी सुद्धा फक्त 12 दिवसांमध्ये भारतानं त्याला प्रत्युत्तर दिलेलं होतं। आज हे ऑपरेशन सिंदूर आहे, हे सुद्धा पहलगामचा जो हल्ला झालेला होता 22 एप्रिलला, या हल्ल्याचा बदला म्हणून अवघ्या 15 दिवसामध्ये भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि ज्या माता भगिनींचं कुंकू पुसण्यात आलेलं होतं त्यांना एक प्रकारे न्याय देण्याचं काम या हल्ल्याच्या माध्यमातून भारतानं आणि पंतप्रधान मोदींनी केलं। अशा पद्धतीची एक जनतेमध्ये प्रतिमा आणि एक त्या पद्धतीची प्रतिक्रिया आपल्याला आज दिसून येत आहे। महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी ह्या सगळ्या ज्या बातम्या फ्लॅश आउट झाल्या त्याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया आलेली होती। आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं, खून का बदला खून, ईट का जवाब पत्थर से ही देशवासियांची मागणी होती, अपेक्षा होती आणि ही अपेक्षा नरेंद्र मोदींनी पूर्ण केली, याबद्दल त्यांचे आभार मानतो, अशा पद्धतीची एक अत्यंत नेमकी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। मंडळी, आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मोदींची
दहशतवादाच्या बाबतीमध्ये आणि दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानच्या बाबतीतली जी काय स्ट्रॅटेजी आहे, त्यांचं जे त्या बाबतीतचा जो काही कार्यक्रम आपल्याला दिसतोय तो अत्यंत सुस्पष्ट आहे. आणि हे एक आपल्या लक्षात येते ही गोष्ट की झिरो टॉलरन्स टुवर्ड्स टेररिझम, दहशतवादाला अजिबात कोणत्याही पद्धतीने आम्ही सहन करणार नाही, अशा पद्धतीची एक मजबूत आणि कणखर भूमिका त्यांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 22 एप्रिलला पहलगामला दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात येते की भारतानं पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवरती आर्थिक आणि राजनैतिक पातळीवर जी कोंडी केली, म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणं असेल, व्हिसा रद्द करणं असेल, पाकिस्तानच्या जहाजांना भारतीय बंदरांवरती येण्यासाठी घातली गेलेली बंदी असेल आणि यासह पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर असेल दबाव आणणं, अशा पद्धतीची एक अत्यंत कूटनीती चांगल्या पद्धतीनं मोदींनी आणि भारतानं राबवली असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि आपल्या ही एक गोष्ट लक्षात येत आहे, आपल्या ही गोष्ट चांगल्या पद्धतीनं लक्षात येते की मोदींचं जे काय आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व आहे हे सुद्धा यामुळं चांगल्या पद्धतीनं झळाळून निघताना आपल्याला दिसतंय. आणि मागच्या काळामध्ये उरीचा सर्जिकल स्ट्राईक असेल, त्यानंतर बालाकोट येथील एअर स्ट्राईक असेल आणि आता त्यांनी वापरलेली या दरम्यानची सर्वच अचूक कूटनीती असेल, यामुळं पाकिस्तान मात्र जागतिक पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. पाकिस्तानची कोंडी करण्यात एक प्रकारे मोदींना यश आलेलं आहे. या माध्यमातून आपल्याला मोदींचं नेतृत्व सुद्धा जागतिक पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती झळाळून निघताना दिसून येते. आणि भारताच्या राजनैतिक आणि सामरिक शक्तीचं प्रदर्शन हे सुद्धा या सर्व सर्जिकल स्ट्राईक असेल, एअर स्ट्राईक असेल आणि आजचं हे सिंदूर ऑपरेशन असेल, याच्या माध्यमातून जगाच्या पातळीवरती सर्वांनाच दिसलेलं आहे. त्यामुळं भारताची प्रतिमा इथून पुढं अत्यंत कणखर देश, मजबूत देश म्हणून असेल आणि जो दहशतवादाला कोणत्याही पद्धतीनं खपवून घेणार नाही, अशा पद्धतीचा एक अत्यंत चांगला मजबूत ताकदीचा संदेश आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आपल्या भारताच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. शेवटी आपल्याला एक आठवत असेल, उरी चित्रपटामध्ये एक डायलॉग होता, हमारी समझदारी को कमजोरी समझा गया, हमारी समझदारी को कमजोरी समझा गया, मगर अब नहीं, ये नया हिंदुस्तान है, ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी. तर अशा पद्धतीचंच आज हे सिंदूर ऑपरेशन अत्यंत ताकदीनं भारतीय सैन्य दलानं घडवून आणलं आणि त्याच्या पाठीशी मोदींची जी असलेली सर्व यंत्रणा, त्यांचं सर्व कसब कौशल्य हे सुद्धा आपल्याला दिसून आलं. त्यामुळे हा एक मोदींचा नक्कीच मास्टर स्ट्रोक आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि या हत्येच्या माध्यमातून देशामध्ये आपला संदेश सुद्धा एक अत्यंत ताकदीनं देण्यात आलेला आहे की महिलांचं कुंकू ज्या दहशतवाद्यांनी पुसलं त्यांचा खात्मा करण्यासाठी हे ऑपरेशन सिंदूर आम्ही राबवलेलं आहे आणि दहशतवाद्यांचे तळ, त्यांचे सर्व बेस उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यामुळे मंडळी, आपल्याला काय वाटतं की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदींनी मास्टर स्ट्रोक खेळला आहे का? आणि याच माध्यमातून मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा पुन्हा एकदा एक ताकदीचा मजबूत नेता म्हणून समोर येणार आहे का? याबद्दल आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि विषयच भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. यासोबतच विषय भारीचे फेसबुक पेज विषय भारी FB हे सुद्धा नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.